नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या प्राइस ऑक्शनच्या कोर्समध्ये स्वागत आहे. तर आपण यामध्ये प्राइस ऑक्शनच्या संदर्भामध्ये येणाऱ्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ते यामध्ये बघणार आहे. हा एकमेव असा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी बघायला मिळतील. त्यासोबत तुम्हाला एंट्री, एक्झिट व एस-एल कुठे लावायचं ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुम्हाला YouTubeवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते, पण ते एकत्र मिळत नाही. तुम्हाला सगळे व्हिडिओ कन्साइज करून आणि कोर्सचा अभ्यास करून या ठिकाणी मी तुम्हाला प्राइस ऑक्शनचा कोर्स बनवलेला आहे. तरी ज्या व्यक्ती या चॅनलवरती नवीन असेल किंवा ते बिगिनर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे. ठीक आहे. तर आता आपण प्राइस ऑक्शन शिकणार आहे. तर नेमकं प्राइस ऑक्शन काय असते? प्राइस ऑक्शन म्हणजे निश्चित कालावधीमध्ये होणारी भावाची चढ-उतार म्हणजे त्याला काय म्हटलं जाते? प्राइस ऑक्शन. आता ही जरी कन्सेप्ट कळली नसेल तर समोर तुम्हाला लक्षात येईल. सर्वप्रथम काय केलं पाहिजे आपण? तर मार्केटमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण प्राइस ऑक्शन शिकलं पाहिजे. त्यानंतर स्लाइडमध्ये प्राइस ऑक्शन एका बाजूला दिलेलं आहे आणि टेक्निकल एनालिसिस एका बाजूला दिलेलं आहे. तर आपल्याला सर्वप्रथम जे शिकायचं असतं ते म्हणजे ते म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न. आपल्याला काय शिकायचं आहे? तर कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायचं आहे प्राइस ऑक्शनमध्ये. प्राइस ऑक्शनमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायचं आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न कसं वर्क करतं, कशी कॅन्डल बनतात आणि बायरची कॅन्डल कशी बनते, सेलरची कॅन्डल कशी बनते आणि त्यानंतर मार्केट कसं अप होते आणि कसं डाऊन होते हे ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर ट्रेंड अनालिसिस कसं असतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यासोबत सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे आणि मार्केट रिएक्शन त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर नाही होतील, पुन्हा मी एक व्हिडिओ बनवीन. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कोर्स बघण्याची आवश्यकता उरणार नाही किंवा तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे. तर टेक्निकल अनालिसिसमध्ये काय असतं? इंडिकेटर असतं. आता मार्केटमध्ये 100 पेक्षा जास्त इंडिकेटर आहे आणि ते लॅगिंग इंडिकेटर असतात. म्हणजेच ते योग्य मार्ग दाखवत नाही. मग काय करायचं असतं आपल्याला प्राइस ऑप्शन प्लस टेक्निकल अनालिसिस दोन्ही मिळून आपल्याला मार्केटमध्ये सेंटिमेंट्स आपल्याला बघायचे असतात. मार्केट कसं मूव्ह करतं आपल्याला ते बघायचं असतं. सर्वप्रथम ज्या विद्यार्थी या ठिकाणी आपला व्हिडिओ बघत आहे, त्याने पेन आणि बुक घेऊन जरी बसले तरी चालेल. कारण या ठिकाणी खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत, ते तुम्हाला लिहावंच लागेल. त्यांना ते लक्ष नाही. आणि जर लिहू शकत नसाल तर वारंवार व्हिडिओ बघितले तरी चालेल. आता बघा या ठिकाणी तुम्हाला बायर व्हर्सेस सेलर दिसत आहे. नेमकं बायर म्हणजे काय? मार्केटमध्ये 2 व्यक्ती असतात. ते मार्केटला वरती घेऊन जातात. ते काय असतात? बायर असतात आणि ते ग्रीन कॅन्डलने दर्शवतात. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आले असेल. आणि या ठिकाणी 2 कलर आहे. एक ग्रीन आहे आणि दुसरा आहे रेड आहे. जे रेडमध्ये दाखवलेलं आहे ते सेलर आहे आणि जे ग्रीनमध्ये दाखवलं ते बायर आहे. आणि आता तुम्हाला समजलं बायर म्हणजे जे मार्केटला वरती घेऊन जातात, त्याला काय म्हटलं जातं? बायर असं म्हटलं जातं. आणि जे मार्केटला खाली घेऊन जातात, त्याला काय म्हटलं जातं? सेलर असं म्हटलं जातं. आणि ते रेड कॅन्डलने दर्शवले जाते. कशाने दर्शवतात ते? रेड कॅन्डलने दर्शवले जातात. त्यालाच आपण बिअर म्हणतो. बिअर हे कसली वेळ असते? ते मार्केटला खाली घेऊन जाते आणि एक मार्केटमध्ये बुल असतं. बुल जे असतं ते मार्केटला वरती घेऊन जाते. अशा 2 प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेले असतात. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर आपण आता नेमकं कॅन्डलस्टिक पॅटर्नकडे येऊया. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. आता मग समजा की मार्केट मार्केट 9 वाजता आणि 9च्या दरम्यान उघड असते. या ठिकाणी ओपन असते असं समजून चला. तुमचं एक शॉपचं दुकान आहे. म्हणजे तुमचं एक तुम्ही बाजारामध्ये गेला आणि ते बाजार 9 ते 3च्या दरम्यान चालू असतं, असं तुम्हाला माहीत पडलं आणि तुम्ही कांदे विकत असाल समजा, तुम्ही कांदे विकत असाल. समजा जर तुम्ही कांदे विकत असाल आणि तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेला, तुम्ही सकाळी 9ला मार्केटमध्ये गेला. तुम्ही सकाळी मार्केटमध्ये 9ला गेला आणि तुम्ही ₹100 पासून विकायला सुरुवात केली. ₹100 पासून विकायला सुरुवात केली. त्यानंतर ₹100 पासून विकायला सुरुवात केली. मग त्या दरम्यान असं वाटलं तुम्हाला प्रचंड गर्दी व्हायला लागली. तुम्ही त्याचा भाव किती ठेवला? ₹90 ठेवला. ₹130 ठेवला. सॉरी, ₹130 ठेवला. 1च्या दरम्यान तुम्ही काय ठेवला भाव? ₹130 ठेवला. मग त्यानंतर काय झालं मार्केटमध्ये कांद्याचा भाव ₹130 ठेवला. त्याच्यानंतर जे लोकं होते ते थोडेसे कमी यायला लागले. मग तुम्ही काय केलं त्या मार्केटला भाव 90 वर नेला. कितीवर नेला? 90 वर नेला. मग आणि जेव्हा बंद व्हायचा होता, जेव्हा मार्केट बंद व्हायचा होता, तर शेवटचा जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीने कितीला विकला? 3 वाजता तुम्ही ₹110 ला विकला. म्हणजेच तुमच्याजवळ आता 4 किंमत तुमच्याजवळ आलेला आहे. म्हणजेच बघा, आता हे त्या कॅन्डलवर कसं उतरायचं? बघा, आता तुम्ही सकाळी मार्केटला गेला, मार्केट ओपन होतं, तो प्राईस म्हणजे ओपन प्राईस असतो. तो काय प्राईस असतो? ₹100 हा ओपन असेल. आता तुम्हीच दुसऱ्या कॅन्डलवरती काय करायचं? काढून टाकायचं. ही ओपनची प्राईस झाली. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मार्केट बंद केलं, ती प्राईस कोणती? ती प्राईस होती ₹130. सॉरी. मार्केट बंद केलं तेव्हाची प्राईस होती ₹110. आता आपल्याजवळ ओपन आणि क्लोज मिळाला. जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हाची प्राईस मिळाली आणि क्लोज झालेली प्राईस आपल्याला 2 प्राईस आपल्याला मिळाल्या. ठीक आहे. जेव्हा मार्केट आपल्याला 4 प्राईस ह्या ठिकाणी कॅन्डलवर काढायच्या आहे. तर बघा मार्केटमध्ये सर्वात कमी रुपयाला जी प्राईसने तुम्ही कांदा विकला, त्याची प्राईस किती रुपयाची? ₹90. हे तुमचा प्राईस काय झालं? लोवेस्ट प्राईस झालं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? लो म्हणतो. त्या कॅन्डलचा लो. आणि सर्वात जास्त किमतीला कधी विकला होता? 1च्या दरम्यान विकला. तो प्राईस झाला त्याचा हाय. म्हणजेच ₹130 त्या कॅन्डलचा काय झाला? हाय झाला. हे बुकमध्ये नोट करून ठेवा. आता ही तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या प्रकारे कळलेली असेल. आता मला असं वाटतं.
तरी मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतोय. ठीक आहे. ₹100 आहे. ते काय झालं, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गेला तेव्हाची प्राईस म्हणजे ओपन प्राईस. त्यानंतर मार्केटमध्ये भाव वाढवला तुम्ही डिमांड बघून आणि त्याचा भाव किती ठेवला तुम्ही ₹130. तर तुमचं त्या दिवसाचं काय झालं, हाय हाय प्राईस जाईल. आता जेव्हा मार्केट तुम्ही बंद केलं तेव्हाची प्राईस कोणती होती? क्लोजिंग प्राईस ती होती ₹110 आणि मार्केट ओपन होती ती प्राईस होती ₹100. आता त्या दरम्यान मध्य दरम्यान काही वस्तू तुम्ही 90ला विकली, काही वस्तू तुम्ही 110 130ला विकली. जी कमी प्राईस होती ती आपली लोवेस्ट प्राईस म्हणजे त्या कॅन्डलचा लो असतो आणि हायेस्ट प्राईस विकले तो म्हणजे त्या कॅन्डलचा हाय प्राईस असतो. ही तुमच्या आराम खूप सिंपल वे म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळलेली असेल. ठीक आहे. तर आता आपण कॅन्डलस्टिकच्या ट्रेंडवर जाऊया. नेमकं कॅन्डलस्टिक कशी बनते ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी वेगळ्या कॅन्डल बघायला मिळते. आता जे पहिली कॅन्डल आपल्याला बघायला मिळते ती ग्रीन कॅन्डल आहे. ते कशाला दर्शवतात? ती बायरला दर्शवतात. ही जी कॅन्डल आहे, ती काय करतात? बायरला दर्शवतात. आणि तुम्ही बघा पहिली कॅन्डल ट्रेंड चांगली दिसत आहे. म्हणजे त्या कॅन्डलमध्ये बाहेरची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ठीक आहे. दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलपेक्षा कमी आहे. म्हणजेच या ठिकाणी मागील कॅन्डलपेक्षा बाहेर या ठिकाणी कमी आहे. तिसऱ्या कॅन्डलमध्ये कमी आहे. चौथ्या कॅन्डल कमी आहे. मागील कॅन्डलपेक्षा कमी आहे. 5व्या कॅन्डलमध्ये खूप कमी आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जे रेड कॅन्डल आहे, ते सेलरला दर्शवतात. म्हणजेच सेलर म्हणजे सप्लायला दर्शवतात. ठीक आहे. तर बघा आणि हे रेड कॅन्डलने दर्शवतात. आता बघा यामध्ये ट्रेंड कशी आहे. तर ट्रेंड जे आहे खूप वीक दिसते. म्हणजे पहिल्या कॅन्डलपासून 5व्या कॅन्डलकडे जात असताना काय होते, ती कमी-कमी होत जाते. म्हणजेच पहिली कॅन्डल 5व्या कॅन्डलकडे जातात, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की या ठिकाणी रेड कॅन्डल काय झालेली आहे, सेलरची संख्या कमी झालेली आहे. हे तुमच्या लक्षात येते. म्हणजे या ठिकाणी त्या सेलरची ट्रेंड आहे थोडीशी वीक झालेली आहे, हे आपल्याला लक्षात येते. ठीक आहे. कॅन्डल तुम्हाला सांगितलं, हाय लो तुम्हाला कळलेलं असेल. पुन्हा एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजवतो. आता जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं मार्केट आहे आणि तुम्ही तुमचं एक कांद्याचं दुकान आहे आणि त्या कांद्याचं दुकान जेव्हा 9 ते 3च्या दरम्यान ते उघडं असतं, असं तुमच्या लक्षात आलं. 9 ते 3च्या दरम्यान 9 सकाळी 9 ते दुपारी 3च्या दरम्यान ते उघडं असतं. हे तुमच्या लक्षात आलं. जेव्हा तुम्ही दुकान उघडलं, तेव्हाची जी प्राईस होती, त्याची ती प्राईस म्हणजे ओपन प्राईस. जेव्हा तुम्ही दुकान बंद केलं 3च्या दरम्यान, ती प्राईस म्हणजे क्लोजिंग प्राईस. इतकं सिंपल आहे. समजलं तुम्हाला आता? जेव्हा तुम्ही त्या सॉरी. क्लोजिंग प्राईस समजा की क्लोजिंग प्राईस ₹130. तर काय करायला लागेल आपल्याला आता, की समजा ज्या दिवशी तुम्ही सर्वात कमी किमतीला विकलं, ते तुमची लोएस्ट प्राईस मोजली. आता क्लोजिंग प्राईस तुम्ही जेव्हा दुकान बंद केलं ते ₹130 विकलं असेल, तर त्या दिवशी सर्वात हायेस्ट प्राईस कोणती? ₹140 समजा पकडा एक्झाम्पलमध्ये. ते तुमची हायेस्ट प्राईस असेल. इतकं सिंपल असतं. समजून घ्यावं लागतं. आता तुम्हाला कळलं असेल. आता ग्रीन कॅन्डल जे आहे, ते मार्केटला वर घेऊन जातात. कारण ती खालून वरती जाते आणि रेड कॅन्डल जी आहे, त्याला बेarish कॅन्डल असं म्हटलं जातं. ते मार्केटला वरून खाली आणतं आणि ग्रीन कॅन्डलचं थोडंसं उलटं असतं. ग्रीन कॅन्डलचं ओपन हा खालच्या बाजूला असतं कारण ते खालून वरती जाते. रेड कॅन्डल वरून खाली येते. त्यामुळे तिचं ओपन वरच्या बाजूला असते आणि क्लोज खालच्या बाजूला असते. कारण ते वरून खाली क्लोज होते. ठीक आहे. तर या कॅन्डलचा ओपन कसा असतो? मार्केटमध्ये ₹100 आहे. समजा मार्केटने ₹100 ला ओपन केला आणि क्लोज तिने किती रुपयाला केलं? तर क्लोज आता ऑब्व्हियसली आहे, की ग्रीन कॅन्डल जे आहे प्राइसला वरती घेऊन जाते. पण बेarish कॅन्डल जे आहे मार्केटला खाली घेऊन जाते. म्हणजे प्राइस अशी कमी असेल. समजा प्राइस हिची ₹90 असेल असं पकडून चालू. तर सर्वात सेलर खाली घेऊन जाते. ₹100 वरून तिने प्राइस कितीला आणलं? ₹90 वर आणलं. कारण ते खाली घेऊन जाते. मग तिची लोएस्ट प्राइस काय समजा की ₹70 समजून पकडून चला. ₹70 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावरती प्राइस गेली नाही. परत ती या ठिकाणी आली असं समजून चला. त्या ठिकाणी आता हाय त्या दिवशी सर्वात जास्त प्राइसला विकली असेल समजा ₹110 पकडून चला. त्या त्या दिवसाचा तो हाय असेल त्या रेड कॅन्डलचा. हायवर मार्केट हायवर जाण्याचा प्रयत्न केला, पण ते गेले नाही. पुन्हा ती खाली आली. आलं लक्षात? एकदम सिंपल असतं समजून घ्या. अ, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. व्हिडिओला वारंवार बघा. 2 वेळा बघा, 3 वेळा बघा. आरामशीर तुम्हाला हे कळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिक ट्रेंड असतं. आता कॅन्डलस्टिकमध्ये ट्रेंड आपण कसं ओळखायचं? म्हणजे तुम्ही जेव्हा कॅन्डलस्टिक चार्टवर फॉर्म होते, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं की नेमकं कॅन्डल कशी बनते. आता बघा या ठिकाणी ग्रीन कॅन्डल आहे, स्ट्राँग कॅन्डल दिसते. म्हणजे या ठिकाणी बायरची संख्या जास्त असेल. ठीक आहे. बायरची संख्या जास्त असेल. ठीक आहे. म्हणजे याला काय म्हटलं जातं? बुल कॅन्डल असं म्हटलं जातं. बुल कॅन्डल म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? बुल कॅन्डल असं म्हटलं जातं. या 2 जे कॅन्डल आहे ते न्यूट्रल कॅन्डल आहे. याला डोजी कॅन्डल असं का म्हटलं जातं? न्यूट्रल कॅन्डल. मी थोड्या अक्षरामध्ये लिहितो. तुम्ही बुकमध्ये चांगलं मेन्शन करा. तिसरी जी कॅन्डल आहे, हे मार्केटमध्ये डाउन साइडला बनतं. त्यात हॅमर असं म्हटलं जातं. डाउन साइडला बनतं. त्यामुळे याला हॅमर असं म्हटलं आणि हे बनल्यानंतर मार्केट वरती जातं. एक डाउन ट्रेंड येतो. डाउन ट्रेंडमध्ये मग जेव्हा डाउन ट्रेंडच्या खालच्या बाजूला जेव्हा बनते, त्या ठिकाणी अप ट्रेंड चालू होतं, तेव्हा ती बनते. त्याला बुल कॅन्डल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाची जी कॅन्डल आहे, त्याला बिअर कॅन्डल म्हणतात. जेव्हा अप ट्रेंड आहे, ते अप ट्रेंडच्या वर जातं. एक कॅन्डल बनते. ही कॅन्डल बनते आणि त्यानंतर मार्केट खाली येतो.
त्याला इन्व्हर्टेड हॅमर असं म्हटलं जातं. त्याला इन्व्हर्टेड हॅमर कारण विक वरती असतो म्हणून याला बिअर कॅन्डल असं म्हटलं जातं कारण मार्केट खाली जातो. त्याच्यानंतर आता बेरिश कॅन्डलकडे येऊया. आता या ठिकाणी बघा जे कॅन्डल आहे या ठिकाणी बघा फुल कॅन्डल आहे म्हणजे परिपूर्ण कॅन्डल दिसतंय, स्ट्राँग दिसतंय. म्हणजे या ठिकाणी पहा सेलरची संख्या काय असेल जास्त असेल. सेलरची संख्या काय असेल या ठिकाणी जास्त असेल. म्हणून याला काय म्हणता येईल आपल्याला बेरिश कॅन्डल म्हणजे बिअर कॅन्डल, स्ट्राँग बिअर कॅन्डल. हे म्हटल्यानंतर मार्केट होऊ शकते खाली पण जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 कॅन्डल आहे ह्या न्यूट्रल कॅन्डल असतात. त्याला डोजीस म्हटलं जातं. त्याच्यानंतर ही जी कॅन्डल बनलेली आहे, या कॅन्डल बुल कॅन्डल असं म्हटलं जातं. बुल कॅन्डल असं म्हटलं जातं. ही पहिल्या चार्टमध्ये बघितलेली ही जी हॅमर आहे आणि ही जी हॅमर आहे दोन्ही पण सेम मेथड आहे. ते खालच्या बाजूला बनतात. बॉटममध्ये जेव्हा मार्केट डाउन साइडला येतं तेव्हा अप साइडला येतात म्हणजे डाउन साइडला येतात. त्यानंतर मार्केट ते वरती जातात. त्याला बुल कॅन्डल ही कॅन्डल आणि ही कॅन्डल दोन्ही कॅन्डल सेम असतात. कलर इट डझंट मॅटर. ग्रीन आणि रेड. मार्केट अप साइडला बनतं, मार्केट त्या ठिकाणी मग खाली येतं. ही कन्सेप्ट मला कळली असेल. बुकावर मेन्शन करून ठेवून द्या. इतकं सिंपल आहे मार्केट समजणं. पण ते चांगला कोर्स चूज करणं फार गरजेचं असतं. चांगला मेंटॉर आणि चांगलं गायडन्स असणं फार गरजेचं असतं. नसतं. आता त्याच्यानंतर आणखी कॅन्डलचा प्रकार आहे. लड्डूची कॅन्डल असं म्हटलं जातं. म्हणजेच मार्केट न्यूट्रल आहे असं ते सांगतात. म्हणजे बघा ज्या ठिकाणी ओपन झालेला आहे त्याच ठिकाणी तिचा क्लोज झालेला आहे. हाय नाही बनला, तिचा काहीच नाही बनलं. म्हणजे त्याला डोजी कॅन्डल असं म्हटलं जातं. बघा ना ग्रीन आहे, ना रेड आहे. ना ग्रीन कॅन्डल आहे, ना न्यूट्रल म्हणजे त्याला काय म्हटलं जातं न्यूट्रल कॅन्डल. या कॅन्डल काय म्हटलं जातं न्यूट्रल कॅन्डल. मार्केटमध्ये इनडिसिजन जेव्हा आहे, मार्केटमध्ये हे डिसिजन घेत नाही. अप साइडला जाणार आहे की डाउन साइडला त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं डोजी असं म्हटलं जातं. आलं का लक्षात? हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की कुठल्या कॅन्डल आता बघा मार्केटमध्ये हे डोजी म्हणतात. डोजी म्हणल्यानंतर मार्केट अप साइडला पण जाऊ शकते, अप साइडला पण जाऊ शकते आणि डोजी म्हणल्यानंतर मार्केट डाउन साइडला पण जाऊ शकते. डोजी कोणचा कलर कोणता असू शकतो? ग्रीन पण असू शकतो, रेड पण असू शकतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आणि डोजी बघून कधी पण एंट्री घ्यायची नाही. डोजी समजून घ्या त्याच्यानंतर एंट्री घ्यायची. डोजी नंतर मार्केट जर अप साइडला जात असेल तर अप साइडला एंट्री, डाउन साइडला असेल तर डाउन साइडला एंट्री. पण डोजी कुठं बनते हे फार महत्वाचं असतं. त्यानुसार एंट्री घ्यायची असते. हे तुमच्या दृष्टीने असतं. तर चला नेक्स्ट स्लाइडकडे वळूया. ठीक आहे. आता त्याचं एक एक्झाम्पल बघूया. तर नेमकं एक्झाम्पलमध्ये डोजी कसं फॉर्म होतं. आता बघा या ठिकाणी वेगवेगळे डोजी आपल्याला बघायला. या ठिकाणी बघा, ही न्यूट्रल कॅन्डल आहे. या दोन्ही पण न्यूट्रल कॅन्डल आहे. ठीक आहे. या ठिकाणी डोजी बनलेली आहे. रेड. या ठिकाणी डोजी बनलेली आहे. या ठिकाणी डोजी बनलेली आहे. डोजी ह्या प्रत्येक वळणावर बनतात. प्रत्येक स्टॉकमध्ये बनतात, इंडेक्समध्ये बनतात. परंतु डोजी ओळखणे फार गरजेचं असतं. मार्केट कुठे आता बघा या ठिकाणी डोजी बनलेली आहे, पण मार्केट अपसाइडला गेले. या ठिकाणी याचा हाय ब्रेक करून अपसाइडला गेले. या ठिकाणी बघा याचा हाय ब्रेक करून मार्केट गेलं नाही, पण याचा लो ब्रेक करून काय केलं? मार्केट डाउन साइडला गेलं. तर या ठिकाणी आपण लोवर एंट्री घेतली असती. थोडं प्रमाणात आपल्याला चांगलं झालं असतं. आणि त्याच्या हायवर आपण काय लावलं असतं, एस लावलं असतं. जर एंट्री घ्यायची झाली तर. कुठेही रँडम एंट्री घ्यायची नाही. डोजी बघून कुठे एंट्री घ्यायची. आता बघा या ठिकाणी डोजी कुठं बनतं हे फार महत्वाचं असतं. त्याच्यानुसार एंट्री. आता या ठिकाणी डोजी बनलेली आहे आणि या डोजीच्या अपोर जर आपण एंट्री घेतली असती, तर मार्केट अपसाइडला गेलं आणि यानंतर हे जर डाऊनला असतं, तर या ठिकाणी एंट्री घेतली असती. हे याच्या हायवरती झालं म्हणून आपण अपसाइडला एंट्री घेतली. त्याला आपण एंट्री म्हणतो. जर डाउन साइडला जर गेलं असतं, तर आपण त्याचा क्लोज जर सॉरी त्याच्या लोच्या खाली जर मार्केटने गेलं असतं, तर आपण डाउन साइडला एंट्री घेतली असती. मार्केटचं काय असेल ग्रीनवाली डोजी असेल तर तशा करायचं. बघा, तर मार्केट डाउन साइडला आता समजा मार्केट जर डाउन साइडला जात असेल, तर ओपन हा आपलं एंट्री ही असेल आणि एसेल काय असेल याचा लो. कुठे रँडम याची एंट्री घ्यायची नाही. नेमकं समजून घ्यायचं त्याच्यानंतरच एंट्री घ्यायची. पण मार्केट सेंटिमेंट जास्त काम करतो. लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून कुठेही एंट्री घ्यायची नाही. हे समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता कॅन्डलस्टिकचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्या पॅटर्न आपण घेऊया. तर बघा अगोदर सांगतो की बुलिश पॅटर्नमध्ये कोणकोणते पॅटर्न येतात. बुलिश कॅन्डल कोणकोणते असतात? आता त्या ठिकाणी बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आहे. त्याच्यानंतर हॅमर कॅन्डल आहे. तिसरी जी कॅन्डल आहे मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे आणि चौथी कॅन्डल आहे टीचर बॉटम. याला बुलिश कॅन्डल असं म्हटलं जातं. त्यानंतरचे जे कॅन्डल आपल्याला बघायला मिळते ते बेरिश कॅन्डल आहे. बेरिश एंगल्फिंग कॅन्डल. त्याच्यानंतरची कॅन्डल आहे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल आणि त्याच्यानंतरची कॅन्डल आहे इव्हनिंग स्टार कॅन्डल आणि चौथी कॅन्डल आहे टीचर टॉप कॅन्डल आहे. आता हे 2 प्रकारचे कॅन्डल आपण बघितलं. आता त्याचे प्रकार बघितले. नेमकं आता प्रॅक्टिकल बघूया, की कशा पद्धतीने ते बनलेले असतात, काय असतात. ते आता समोर बघूया. इतकं सिंपल आहे. कठीण नाही. फक्त कोर्स निवडताना जरासं त्याचा अभ्यास करावा लागतो. YouTubeवरती भरपूर पडलेला आहे. परंतु नेमकं ते स्ट्रक्चराइज नाहीये. त्यामुळे मी हा चॅनल बनवलेला आहे. म्हणजेच बिगिनर असेल, ॲडव्हान्स असेल, त्याला म्हणजे समजणं शक्य जाईल. तर कॅन्डलस्टिक भरपूर असतात. सगळ्या शिकायचं नाही. जेवढं कामाचं आहे तेवढं शिकायचं आणि आज सगळ्या कॅन्डलच्या मागे लागायचं नाही. तर बघा मार्केटमध्ये
2, 3, 4, 4, 5 कॅन्डल असतात ते बघूनच एंट्री घ्यायची असतं. आता हे मी जे दिलेलं कॅन्डल आहे तेच महत्त्वाचे आहे आणि तेच समजून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला हे मागच्या कॅन्डल याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेच की नेमकं कशा पद्धतीनं बुलिश एंगल्फिंग कॅन्डल कसे बनते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण त्याच्यातला प्रकार बघत आहे की नेमक्या कॅन्डलचे कोणकोणते प्रकार असतात. आता या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी आता तुमचं मार्केट होतं कांद्याचं. तर कांद्याच्या मार्केटमध्ये तुम्ही दुकान उघडलं 9:00 आणि तुम्ही बंद केलं ₹120 ला. त्यानंतर तुम्ही या 2च प्राइसवरती काय केलं, मार्केट कांदा विकलेला. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही रुपयाला विकलेला नाही. आपल्याजवळ 2च प्राइसला विकले तुम्ही. एक जेव्हा ओपन केलं तेव्हा ₹100 ला. जेव्हा तुम्हाला असं वाटलं की डिमांड आता वाढत आहे, मी ₹120 ला विकायला पाहिजे, तुम्ही 120 ला. शेवटपर्यंत तुम्ही काय केलं, बंद होईपर्यंत तुम्ही ₹120 लाच विकलं. बरोबर आहे. आणि त्यावेळेस त्याची प्राइस किती होती? ₹120. समजा क्लोज झालेलं आहे. दोन्ही प्राइस कसे आहे? सेम आहे. म्हणजे यात तुम्ही याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्राइसला विकलेलं नाही. म्हणजेच बघा, ज्या ठिकाणी ओपन होतात तेच तुमची लोएस्ट प्राइस आहे. तीच तुमची काय होती? ₹100 ही तुमची काय आहे? दुकान उघडले तेव्हाची प्राइस आहे आणि सर्वात कमी प्राइस पण तीच आहे. आणि बघा, तुम्ही बंद केलं तेव्हाची प्राइस काय आहे? ₹120 आणि सर्वात हायेस्ट प्राइस कोणती आहे? तीच आहे. दुसऱ्या प्राइसच नाही. आता हे तुमच्या लक्षात आलं, इतकं सोपं आहे. हे तुम्हाला हाय क्लोज, क्लोज आणि हाय, ओपन आणि लो हे तुम्हाला कळलं असेल. आता नेमकं बुलिश एंगल्फिंग कॅन्डल काय आहे ते समजून घ्या. ठीक आहे. तर बघा, तर बघा, पहिली जी कॅन्डल आहे ती रेड कॅन्डल आहे आणि दुसरी जी कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल आहे. तर बघा, पहिल्या कॅन्डलला दुसरी जी ग्रीन कॅन्डल आहे, मी इथे लिहून पण दिलंय तुम्हाला, तुम्हाला समजण्यासाठी. जे बिगिनर आहे त्यांच्यासाठी. पहिली कॅन्डल ग्रीन आहे, पहिली कॅन्डल रेड आहे, दुसरी कॅन्डल ग्रीन आहे. हां, पण बघा, की पहिल्या कॅन्डलपेक्षा दुसरी कॅन्डल ही स्ट्राँग कॅन्डल दिसत आहे. बरोबर आहे की नाही? या 2 कॅन्डल बघायचे असतात आपल्याला मार्केटमध्ये बुलिश एंगल्फिंग कसं ओळखायचं? पहिली कॅन्डल ही रेड असली पाहिजे, दुसरी कॅन्डल ही ग्रीन असली पाहिजे. परंतु ती स्ट्राँग असली पाहिजे. पहिल्या कॅन्डलपेक्षा 2 ते 2 पट असली पाहिजे. थोडी वीक असली तरी चालेल. त्यालाच काय म्हणतो आपण, बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. आता काय होते मार्केटमध्ये, याचा जो हाय आहे, याच्या रेड कॅन्डलच्या हायवरती रेड कॅन्डलच्या हायवरती रेड कॅन्डलच्या हायवरती ग्रीन कॅन्डलने काय दिलेलं आहे? क्लोज दिलेला आहे. बरोबर आहे. रेड कॅन्डलच्या हायवरती ग्रीन कॅन्डलने काय दिलेलं आहे? क्लोज दिलेला आहे. म्हणून ही कोणती कॅन्डल झाली? बुलिश एंगल्फिंग झाली. पण ते यामध्ये स्ट्राँगनेस बघा तिच्या दुप्पट सुद्धा आहे. हे 2 कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायला. ती कॅन्डल परिपूर्ण असली पाहिजे. थोडीशी वीक असली तरी चालेल, अप साइड, डाउन साइडला. परंतु ती पहिल्या कॅन्डलपेक्षा 2x असली पाहिजे आणि तिच्या पहिल्या कॅन्डलपेक्षा पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला असावा आणि तिच्यावरती ती क्लोज झालेली असावी. अशा वेगवेगळ्या कॅन्डल बनतात. परंतु बुलिश कॅन्डल म्हणजे परिपूर्ण कॅन्डल असतात. ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तरी मी तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये समजावून सांगणार आहे. नेमकी कोणती कॅन्डल बुलिश एंगल्फिंग आहे, कोणती नाही आहे. ठीक आहे. चॅटवर आणखी बघूया आपण, की बुलिश एंगल्फिंग कॅन्डल कोणती आहे. ठीक आहे. आता एक सिम्पल बघूया. इतक्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला कळलंच असेल. ठीक आहे. आता चार्टवर तुम्ही आला ना, हा एबीबी कंपनीचा चार्ट आहे. तुम्हाला जे ट्रेड घ्यायचे आहे, तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही हे शिकल्यानंतर तुम्हाला विविध स्टॉक बघायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचे, की बुलिश एंगल्फिंग कॅन्डल कोणती आहे. आता बघा, या ठिकाणी बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आहे. जे स्ट्राँग कॅन्डल असतात ते बुलिश कॅन्डल असतात. पण ते एंगल्फिंग कसं ठरवणार त्याच्या अगोदर एक रेड कॅन्डल असली पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. पहिली कॅन्डल कोणती आहे? रेड कॅन्डल आहे. या ठिकाणी पण स्ट्राँग कॅन्डल आहे. पण त्याच्या अगोदर जेव्हा रेड कॅन्डल बनते आणि हिचा हाय जो आहे त्याच्यावरती ग्रीन कॅन्डल क्लोज करते. हे लिहून ठेवा एका बाजूला. रेड कॅन्डलच्या क्लोजवरती रेड कॅन्डलच्या हायवरती हायचा ब्रेक ग्रीन कॅन्डल क्लोज करते. म्हणजेच काय होते, त्यालाच बुलिश कॅन्डल, 2 कॅन्डल मिळून म्हणतात. आलं लक्षात? जर तुम्हाला या ठिकाणी जर एंट्री घ्यायची असेल, तर काय करायचं? ग्रीन कॅन्डलचा जो हाय आहे, त्याला मार्क करायचं आणि त्याच्या लोला मार्क करायचं. तुमचा जो हाय आहे त्या ठिकाणी एंट्री घ्यायची आणि तुमचा जो लो आहे त्या ठिकाणी एस लावायचं. इतकं सिंपल आहे. त्या ठिकाणी मग काय मार्केट मूव्हमेंट येईल. त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मूव्हमेंट, दुसऱ्या ठिकाणी जर आणखी शोधसान तुम्हाला चांगल्या प्रकारची मूव्हमेंट दिसून येते. ठीक आहे. पण हे कुठं घ्यायचं? हे तुम्हाला मी चांगल्या प्रकारचे कुठं पण घ्यायचं नाही. मार्केट हे बघा डाउन साइडला आलेलं आहे. तेव्हा आपण घेऊ शकतो. मार्केट वरून खाली आलेलं आहे. जेव्हा ते एका ठिकाणी थांबलं, एका ठिकाणी आता मार्केट एका ठिकाणी थांबलं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला दिसलं की बुलिश एंगल्फिंग म्हटलं तेव्हाच बाय करायचं. या ठिकाणी बाय करून फायदा नाही. अपसाइडला कधीच बाय करायचं नाही. आलं का लक्षात? ही कंडिशन लक्षात ठेवा. बुकवर मेन्शन करून ठेवा. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्या पॅटर्नकडे वळूया. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, आता हे एबीबीचं दोन्ही दुसरं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. यामध्ये पण मी तुम्हाला मार्क करून दिलं बघा. मी काय तुम्हाला काय सांगितलं, की मार्केट सर्वप्रथम बघायचं डाउन साइडला आहे की नाही आणि डाउन साइडला असल्यानंतर त्या मार्केटच्या खाली आता हे बघा मार्केट डाउन साइडला आहे. डाउन साइडला आल्यानंतर कंडिशन नंबर 1 त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल फॉर्म असली पाहिजे. बनली रेड कॅन्डल. तिचा हाय त्याच्यानंतर पहिली कॅन्डल जी रेड कॅन्डल म्हटली तिचा हाय, दुसरी ग्रीन कॅन्डल बनली, स्ट्राँग कॅन्डल बनली आणि तिचा हाय रेड कॅन्डलचा हायवरती ग्रीन कॅन्डल काय झालेली आहे, क्लोज झालेली आहे आणि त्या कॅन्डलपेक्षा दुप्पट कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. ती झाली बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. पहिली कॅन्डल कोणती असली पाहिजे? रेड आणि दुसरी असली पाहिजे ग्रीन आणि तिच्या हायवरती रेड कॅन्डलच्या हायवरती ग्रीन कॅन्डल काय झाली पाहिजे? क्लोज झाली पाहिजे.
आलं का लक्षात? इतकं सिंपल आहे. आणि मग काय करायचं, क्लोज झाली. त्याच्यानंतर थोडंसं वेट करायचं आणि तिचं हाय मार्क करायचा, तिचा लो मार्क करायचा ग्रीन कॅन्डलचा, तिच्या हायवर घ्यायची एंट्री, तिच्या लो लो जो असतो तिच्यावर लावायचा सेल आणि बघा या ठिकाणी चांगला मूव्ह आलेला मार्केटमध्ये बघायला मिळते. याला वारंवार स्टॉकमध्ये जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही परफेक्ट होणार. पहिले प्रिपेअर ट्रेडिंग करा, त्याच्यानंतरच तुम्ही रिअल मार्केटमध्ये जा. विनाकारण कुठलाही कॅन्डल बघून एंट्री घेऊ नका. विनाकारण आपली जी कॅपिटल आहे ती लॉस करू नका. माझं असं म्हणणं आहे. कारण माणूस चुकातून शिकत असते. नवीन जे बिगिनर असतात ते कुठं पण एंट्री घेतात, कुठं पण काही करतात. त्यामुळे त्यांना वारंवार लॉस होतो. ठीक आहे. तर ह्या सूचना जराशा लक्षात ठेवा. ह्या खूप कमी लोकं सांगतात. मार्केटमध्ये ह्या ऐकल्या पाहिजे आपण कारण आपल्याला कॅपिटल वाचवायचं आहे. तर बघा पुन्हा या ठिकाणी बेरिश एंगल्फिंग म्हणजे काय आहे? बेरिश एंगल्फिंग कॅन्डल बघा, या कॅन्डलने जे ग्रीन कॅन्डल आहे, त्या ग्रीन कॅन्डलच्या लोवर जर रेड कॅन्डलने रेड कॅन्डलने क्लोज केलेलं असेल, रेड कॅन्डलने काय केलेलं असेल, क्लोज केलं असेल, तर त्याला बेरिश एंगल्फिंग कॅन्डल असं म्हणतो. बेरिश एंगल्फिंग 2 कॅन्डलचं मिळून बनलेले असतात. पहिली ग्रीन कॅन्डल, दुसरी रेड कॅन्डल आणि लाल कॅन्डल हिरव्या कॅन्डलला परिपूर्ण झाकून घेते. परंतु इथलं या कॅन्डलचा जो लो आहे, ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे, त्याच्यावरती रेड कॅन्डल काय करते, क्लोज करते. मग तुमच्या लक्षात येईल की मार्केट डाउन साइडला जाणार आहे. हे तुमच्या लक्षात येईल आणि ही कुठं बनते, तर ही बनते या बाजूला म्हणजे अप साइडला. म्हणजे पहिले ट्रेंड येतो, मग ती वरती बनते. ही 2 कॅन्डल बनतात. मग तेव्हा मार्केट काय होते, मूव्ह करायला लागते खालच्या साइडला. आलं का लक्षात? आलंच असेल. आता आपण जाऊ एक्झाम्पलवर. ठीक आहे. आता बघा, हा एक चार्ट आहे. हा सुद्धा एबीबीचा चार्ट आहे. एबीबी कंपनीचा चार्ट आहे. तर ते या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी कॅन्डल बघा, बघा अप ट्रेंड आहे. मार्केट खालून वरती आलेला आहे. हा अप ट्रेंड आहे. आता ही अप ट्रेंड काय डाउन ट्रेंड काय जे बिगिनर असेल त्याला समजतं, पुढे आपण ते समजणारच आहे. आता बघा, ही अप ट्रेंडमध्ये आहे म्हणजे ट्रेंड वरती चाललाय. वरती चालल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे, की एक ग्रीन कॅन्डल आहे. तिचा जो लो आहे, त्या लोच्या खाली रेड कॅन्डलने काय केलेलं आहे, क्लोज केलेला आहे. रेड कॅन्डलने तिच्या ग्रीन कॅन्डल पहिली कॅन्डल कोणती आहे ग्रीन. ग्रीन कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल रेड बनली. रेड बनल्यानंतर काय केलेलं आहे, ग्रीन कॅन्डलच्या लोवरती रेड कॅन्डलने काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे आणि बघा तिच्या दुप्पट तिप्पट पण आहे. ठीक आहे. तर त्याला म्हटलं जाते बेरिश एंगल्फिंग कॅन्डल. याला म्हटलं जाते बेरिश एंगल्फिंग. तिचा जो लो आहे कॅन्डलचा, लो मार्क करायचा रेड कॅन्डलचा आणि त्या ठिकाणी घ्यायची एंट्री. तिचा जो हाय असेल, त्या ठिकाणी घ्यायचा एसेल आणि बघा मार्केटमध्ये आलेला बघू शकता. आलं का लक्षात? पण कॅन्डल कुठे वापरायची मी तुम्हाला सांगतोय. परिपूर्ण व्हिडिओ बघा. मी सांगतोय ते एक-एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. कुठे म्हणणार वारंवार कुठेही दिसलं काही पण करायचं नाही. ठीक आहे. दुसऱ्या एक्झाम्पल बघूया. बघा, दुसरं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. हा कमिन्स कंपनीचा आहे. बघा या ठिकाणचा जो ग्रीन कॅन्डलचा लो आहे, त्याच्यावरती रेड कॅन्डलने काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. या ठिकाणी काय करायचं, मार्क करायचं. या ठिकाणी एसएल एसएल जर ठेवायचं असलं, तर तिच्या लोवर ठेवायचा, हायवर ठेवायचा रेड कॅन्डलचा आणि बघा मार्केट कसं आहे लागली. स्टॉकमध्ये तुम्ही वापरा, स्विंग ट्रेडिंग करताना वापरा. चांगल्या पद्धतीने त्याची पहिली प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतरच वापरा. ठीक आहे. चला, आता आणखी आपण एक नवीन टाइप शिकणार आहे. त्याला म्हटलं जातं मॉर्निंग स्टार. आता नेमकं मॉर्निंग स्टार काय आहे? मॉर्निंग स्टार जे आहे, तर बघा त्यामध्ये तुम्हाला कॅन्डल 3 कॅन्डल मिळून बनलेली असते. या कॅन्डलला जे आहे डोजी कॅन्डल असं म्हटलं जातं. जी कॅन्डल आहे डोजी कॅन्डल आहे. बघा एक रेड कॅन्डल तुम्हाला बघायला मिळत आहे आणि एक ग्रीन कॅन्डल बघा. या रेड कॅन्डलच्या हायवरती हायवर जर रेड कॅन्डलने रेड कॅन्डलने क्लोज केलेलं असेल, रेड कॅन्डलच्या वरती जर रेड कॅन्डलच्या हायवरती जर ग्रीन कॅन्डलने काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं मॉर्निंग स्टार कॅन्डल. आता बघा ही पहिली मॉर्निंग स्टार कॅन्डल झाली. ही 3 कॅन्डल म्हणून असते. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा 3-4 कॅन्डल म्हणून बनू शकतात असं काही नाही. त्याच्यानंतर हे दुसरी कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी 3 कॅन्डल आहेत. आलं का लक्षात? या ठिकाणी बघा पहिली रेड कॅन्डल बनलेली आहे. रेड कॅन्डल बनलेली आहे. पण दुसरी जी कॅन्डल आहे, जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे तिसरी. पण ती बघा, जी पहिली रेड कॅन्डल बनलेली होती, ती तिच्या 50% पेक्षा जास्त आहे. 50% पेक्षा जास्त आहे. त्याला आपण काय म्हणतो मॉर्निंग स्टार कॅन्डल. अशा 2 प्रकारच्या कॅन्डल आहे. पुस्तकी नॉलेज आहे. हे समजून घ्या. वारंवार बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. त्याला म्हटलं जातं मॉर्निंग स्टार कॅन्डल. तर मॉर्निंग स्टार कुठं बनतं? मॉर्निंग स्टार इकडं बॉटम साइडला बनतं. मॉर्निंग स्टार या ठिकाणी बनतं. जेव्हा डाउन ट्रेंड येतो त्या ठिकाणी मग बनतं आणि त्या ठिकाणी मार्केट मग अप साइडला जातं. ही कन्सेप्ट आहे. तुमचं हे रूल लक्षात ठेवा. पहिला रूल नंबर 1 काय आहे, की पहिली कॅन्डल म्हणजे पहिली रेड कॅन्डलचा जो हाय आहे त्याच्यावरती ग्रीन कॅन्डलने काय केलं पाहिजे, क्लोज केला पाहिजे. कंडिशन नंबर 1. पण ती कुठं? तर
ते डाउन साईडला गेलं पाहिजे. मार्केट पहिले एक डाउनमध्ये आली पाहिजे. डाउनमध्ये आल्या म्हणजे डाउनमध्ये आल्यानंतर जर ही खालच्या बॉटम साईडला बनत असेल, तरच ते व्हॅलिड आहे. आलं का लक्षात? दोन्ही पण आणि ती कॅन्डल तुम्हाला समजलीच ना. पहिली रेड कॅन्डल बनली, डोजी बनली. डोजी बनल्यानंतर जी रेड कॅन्डल बनली, ती पहिल्या रेड कॅन्डलपेक्षा 50% पेक्षा जास्त होती. त्याला पण मॉर्निंग स्टार रिपल म्हणतात. आलं का लक्षात? तर चला एक्झाम्पलकडे आपण वळूया. एक्झाम्पलमध्ये काय आहे? आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी बघा 3 किंवा 4 कॅन्डल मिळून सुद्धा मॉर्निंग स्टार कॅन्डल बनतात. मी तुमच्यासाठी लिहून पण ठेवलंय. 3 किंवा 4 कॅन्डल मिळून सुद्धा मॉर्निंग स्टार कॅन्डल बनतात. बघा पहिली कॅन्डल, एक दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल आणि चौथी कॅन्डल. बघा रेड कॅन्डलच्या हायवरती ग्रीन कॅन्डलने काय केलेलं आहे? क्लोज केलेलं आहे. आलं का लक्षात? याला काय म्हटलं जातं? मॉर्निंग स्टार कॅन्डल असं म्हटलं जातं. जर तुम्हाला या ठिकाणी जर एंट्री घ्यायची असेल, तर या ठिकाणी काय करू शकता? तुम्ही एंट्री घेऊ शकता. ग्रीन कॅन्डलच्या हायवरती एंट्री आणि तिच्या लोवरती एक्सेल आणि बघा मार्केटमध्ये कशा प्रकारचं मूव्ह आलेलं दिसून येतं. ठीक आहे. तर बघा हे तुमच्या लक्षात आलं. दुसऱ्या स्लाइडकडे आपण वळूया. दुसरं एक्झाम्पल बघूया. तर हे बघा अपोलो हॉस्पिटलचं एक दुसरं एक्झाम्पल आहे. त्यामध्ये तुम्हाला बघा एक रेड कॅन्डल आहे. पहिली कॅन्डल काय रेड आहे. तिच्या हाय वरती रेड कॅन्डल काय झालेली आहे? तिच्या हाय वरती ग्रीन कॅन्डलने काय दिलेलं आहे? क्लोज दिलेला आहे. 1, 2, 3 कॅन्डल लक्षात ठेवा. मग तिचा हाय आपण मार्क केला आणि तिचा लो मार्क केला. तिच्या हायवरती आपण बघितली एंट्री. तिच्या लोवरती काय केलं? लावला एस-एल आणि बघा मार्केट डिशूम प्रत्येक बाबीवरती जिथे दिसलं तिथं कधीही घ्यायचं नाही. मार्केटचा ट्रेंड ओळखायचा. इथे बघा थोडा ट्रेंड डाउन ट्रेंड आलता म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी एंट्री घेतली. कुठं पण घ्यायचं नाही आणि आपण मी सांगितलेल्या कॅन्डल ते ओळखायच्या आणि त्यावरतीच एंट्री घ्यायची. बघा या ठिकाणी पण होऊ शकत होतं, की याचा हाय ब्रेक केला, याचा हाय या ठिकाणी पण बनू शकत होतं. ही पण एक मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे. ठीक आहे. पण बघा या ठिकाणी तिला थोडासा मूव्ह दिला. ब्रेक केला आपण पुन्हा-पुन्हा ती वरत मग त्याच्यानंतर ती डाउन साइडला आली. हे लक्षात घेतलं पाहिजे कुठं बनतात कुठं नाही. याची वारंवार प्रॅक्टिस करायला पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा. तर मार्केटमध्ये आपल्याला कुठे बनते हे फार मॅटर करतं. ठीक आहे. आता आपण दुसरा इव्हनिंग स्टार कॅन्डल. आता नेमकं इव्हनिंग स्टार कॅन्डल काय आहे? तर इव्हनिंग स्टारची कॅन्डल आहे. पहिली जी कॅन्डल आहे ग्रीन असली पाहिजे. दुसरी कॅन्डल थोडीशी डोजी कॅन्डल असली पाहिजे किंवा नसली तरी चालेल. डोजी नसली तरी चालेल. तिसरीची डोजी कॅन्डल असली पाहिजे. तिसरी जी कॅन्डल आहे रेड कॅन्डल आहे. तिसरी कॅन्डल काय रेड आता बघा इव्हनिंग स्टारमध्ये काय आहे? इव्हनिंग स्टार म्हणजे रात्रीचा चालना. रात्री म्हणजे काय असतो? हिचा हाय म्हणजे हिचा लो ग्रीन कॅन्डलचा लो ग्रीन कॅन्डलच्या लोच्या खाली जर रेड कॅन्डलने जर क्लोज केलेला असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? इव्हनिंग स्टार कॅन्डल. पुन्हा सांगतोय ग्रीन कॅन्डलच्या ग्रीन कॅन्डलच्या लोच्या खाली ग्रीन कॅन्डलच्या लोच्या खाली जर रेड कॅन्डलने क्लोज केलेला असेल, तर त्याला इव्हनिंग स्टार असं म्हटलं जातं. आणि कॅन्डल कुठे बनते? ती बनते अप साइडला. ती बनते अप साइडला. आलं का लक्षात? तर चला आता जाऊया आपण चार्टवर आणि प्रॉपर आपण एक्झाम्पल बघून घेऊया. तर हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते आपण एक्झाम्पल बघितलं पाहिजे. आता बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे? एक ग्रीन कॅन्डल आहे. तिचा हाय म्हणजे तिचा लो आहे. तर लोच्या खाली ग्रीन कॅन्डलने काय केलं रेड कॅन्डलने काय केलेलं आहे? क्लोज केलेलं आहे. हे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हे कुठे बघायला मिळत आहे आपल्याला? अप ट्रेंडमध्ये जो मार्केट अपसाईडला आहे, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आता बघा दुसरी कॅन्डल, दोजी, तिसरी कॅन्डल ही जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल, तर तुम्ही काय करू शकता? तिच्या लोवरती एंट्री आणि तिच्या हायवरती एस किंवा तिचे ओपन झालं त्याच्या तो एस लावू शकता. तिचा क्लोज झालेला आहे त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकता. मार्केट बघा डाउन झालं की नाही. इंडेक्स आता कुठे करायचं कुठं नाही करायचं तुम्हाला प्रत्येक इव्हनिंग स्टारवर घ्यायचं नाही. नाहीतर इव्हनिंग स्टार तुम्हाला मग सारे स्टार दाखवून देईल किंवा वेगळे स्टार तुम्हाला दिवसामध्ये पण दिसायला लागेल. ठीक आहे. पुन्हा एक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी बघ प्रॅक्टिस करा. अप साइडला म्हणलेलं आहे. म्हणून आपण घेतली. नाहीतर बॉटम साइडला बनला आणि तुम्ही घेतला तसं नसतो. बघा या ठिकाणचा जो हाय आहे मार्केटला जर हे यापेक्षा दुप्पट कॅन्डल बनलेली आहे. हे लक्षात ठेवा. ही गॅप आहे म्हणून ती आपल्याला खाली आलेली दिसते. पण हिच्या हायवरती ती काय झालेली क्लोज झालेली आहे. ही जर मागे जरी नेली तर ऑटोमॅटिक होते. पण ही आहे. ही मागे जरी असली परंतु ही इव्हनिंग स्टार कॅन्डल आहे. ही गॅप असल्याच्या कारणाने ती खालीवरती आपल्याला दिसून येतात. आलं का लक्षात? तर ही इव्हनिंग स्टार कॅन्डल आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मार्केट कसं डाउन झालेलं आहे. ही एंट्री आणि ही एक्झिट होतं एस आणि मार्केट डाउन साइडला आलेलं आहे. आलं का लक्षात? आलंच. नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया किंवा 2 तुम्हाला एक्झाम्पल दाखवले. प्रत्येकाचे आपण 2-3 एक्झाम्पल बघणार. आणि बघा आता नवीन कन्सेप्ट हॅमर बुलिश. आता नेमकं हॅमर बुलिश कॅन्डल कशा म्हटलं जातं ते तुम्हाला सांगतोय. तिसरं पॅटर्न आपण बघत त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा एक हॅमर आहे. हॅमरमध्ये आता बघा हॅमर ग्रीनची हॅमर आहे. तिचा कुठल्याही ग्रीन कॅन्डल आहे तिचा ओपन काय असतो?
या ठिकाणचा असतो. तिचा क्लोज या ठिकाणी असतो आणि तिचा हाय हा असतो. वरचा चा लो हा असतो. या कॅन्डलमध्ये छोटी कॅन्डल असतात. त्याला एक लंबी विक असतं. त्याला हॅमर. त्याला थोडीशी कमी पण असू शकते. कमी आहे का जास्त आहे का मग ती हॅमर असते का नाही. एक थोडासा हे असली पाहिजे. विक असली नसली तरी चालते. आणि एक छोटीशी प्राईस असणार. जवळपास क्लोज झालेली असते. आलं का लक्षात? तर बघा ती कशी बनते मी तुम्हाला इथे पण दाखवतो. एक रेड कॅन्डल असते. तिच्या रेड कॅन्डलचा ओपन रेड कॅन्डल कुठून ओपन सुरू होते इकडून. तिचा ओपन आणि ग्रीन कॅन्डल कुठे क्लोज होते. ग्रीन कॅन्डल खालून वरती येते. मग काय होते, की रेड कॅन्डलच्या ओपनवरती ग्रीन कॅन्डल काय होते क्लोज होते. मग रेड कॅन्डलचा काय घेतला, ओपन घेतला आणि ग्रीन कॅन्डलचा काय घेतला, क्लोज घेतला. हे 2 मिळून काय होते, हॅमर कॅन्डल बनते. सिंपल. त्याच सारखं र हॅमर बुलिश या दोन्ही कॅन्डल हॅमर बुलिश म्हणून ओळखले जातात. ग्रीन असो की रेड असो. त्याच पद्धतीने रेड हॅमर बनतात. बघा, हे दोन्ही पण बुलिशच कॅन्डल असतात. हे लक्षात ठेवा. आता बघा या ठिकाणी पहिली कॅन्डल कोणती आहे? रेड कॅन्डल आहे. ही काय आहे? रेड कॅन्डल आहे पहिली. दुसरी काय आहे? ग्रीन कॅन्डल आहे. ह्या 2 कॅन्डलला मिळून काय बनते? हॅमर बुलिश कॅन्डल बनते. आता बघा, हे रेड कॅन्डल वरून सुरू होते. तिचा ओपन काय असतो? हा असतो आणि तिचा क्लोज काय असतो? हा असतो. मग जे ग्रीन कॅन्डल असते ग्रीन कॅन्डलचा क्लोज हा असतो. मग काय केलं आपण? रेड कॅन्डलचा ओपन घेतला आपण. रेड कॅन्डलचा ओपन घेतला आपण आणि ग्रीन कॅन्डलचा क्लोज घेतला आपण. रेड कॅन्डलचा काय घेतला? क्लोज घेतला आपण. आलं का लक्षात? ते दोन्ही ओपन आणि क्लोज मिळून काय होते? ते रेड कॅन्डल बनते. एवढं लक्षात आलं असेल. रेड कॅन्डलचा ओपन आणि ग्रीन कॅन्डलचा क्लोज हे 2 प्राइस घेऊन हॅमर कॅन्डल बनतात रेडवाली. हे लक्षात आलं असेल. आता आपण बघूया एक्झाम्पल. किती सिंपल आहे. खूप सिंपल आहे. समजून घ्या आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल, की मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही काम करता, ते ऑटोमॅटिक तुम्हाला हळू लक्षात येईल. आता बघू एक्झाम्पल. आता एक्झाम्पलवर तुम्ही आले, तर हॅमर कुठे बनतात? तर हॅमर बनते बॉटम साइडला. हॅमर जे बुलिश कॅन्डल आहे, ते कुठे बनते? डाउन ट्रेंड नंतर इथे जेव्हा येते, तेव्हा ती खालच्या बाजूला बनते आणि मग तिथून मार्केट साइडला जाते. आलं का लक्षात? आता बघा ही डाउन साइड होती. या ठिकाणी ती बनलेलं आहे. आता बघा डोजी आली. डोजीच्या नंतर एक मी मार्क करून ठेवला. इथे एक हॅमर बनलं. थोडंसं कमी बनवू शकतो. एक हॅमर बनलं. त्याच्यानंतर बघा तिचा हाय मार्क केला, तिचा लो मार्क केला आणि त्याच्यानंतर मार्केट बघा साइडला गेलं. आलं का लक्षात कन्सेप्ट? आलं. प्रत्येक ठिकाणी हॅमरवर एंट्री घ्यायची नाही. तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला 1-2 भरपूर सारे हॅमर दिसतील. पण कुठे पण घ्यायचं नाही. डाउन साइड आली तेव्हाच घ्यायचं. हे कॅन्डलचं महत्त्व असतं. रँडमली कुठेही घ्यायचं नाही. नाहीतर कॅपिटल आपल्याला कॅपिटल आपलं खूप कमी-कमी होत जातं. म्हणून लक्षात घ्या लॉस या मार्केटमध्ये लॉस करणं खूप ईझी आहे. त्याच्यामुळे कुठे पण घ्यायचं नाही. विघ्नानंतर थोडं सांभाळून घ्यायचं. ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर एक दुसरं एक्झाम्पल बघूया. बघा थोडासा डाउन ट्रेंड आहे. ट्रेंड कसा आहे? थोडासा डाउन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय बनलेलं आहे? हॅमर बनलेला आहे. त्याचा हाय आपण काय केलं? मार्क केला. लो मार्क केला आणि मार्केटमध्ये बघा बूम मार्केट गेलंय अपसाईडला. बघा या ठिकाणी हॅमर बनलं, या ठिकाणी एंट्री घेणार नाही कारण सेम प्राईस आहे, सेम. आलं का लक्षात? ते घेणार नाही. याला आपण लक्षात पाहिजे. ठीक आहे. डाउन साइडला आहे म्हणून आपण घेतलंय. ठीक आहे. आलं का लक्षात? दुसरी कन्सेप्ट आपल्याला लक्षात आलेली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल रिव्ह्यू आता इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. इन्व्हर्टेड जे हॅमर असतात ते बेरिश असतात. आता याची विक काय असते, त्याची विक हॅमरची खाली असते. याची विक असते वरती असते आणि ती तयार होते. ग्रीन पण असतं, रेड पण असतं. आता हे नेमकं तयार कसं होतं इन्व्हर्टेड हॅमर? तर बघा पहिली कॅन्डल काय असते? ग्रीन असते. दुसरी काय असते? रेड असते. आता बघा जे ग्रीन कॅन्डल आहे, तिचा आपण काय घेतला? ओपन घेतला आणि रेड कॅन्डलचा काय घेतलेला? क्लोज घेतला. काय घेतला? क्लोज घेतला. बघा इथे काय आहे? ओपन. ग्रीन कॅन्डलचा ओपन घेतला आणि रेड कॅन्डलचा काय घेतला? आपण क्लोज घेतला. झाली आपली इन्व्हर्टेड हॅमर, रेड इन्व्हर्टेड हॅमर. आलं का लक्षात? पहिली कॅन्डल मी तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला दुसरी सांगतो, की झाली. त्या ठिकाणी हे ओपन असतं इन्व्हर्टेड हॅमरचं आणि हा क्लोज असतो आणि हा तिचा हाय असतो आणि कुठं बनतात? अप साइडला बनतात. एवढं लक्षात ठेवा. या साइडला बनतात. ठीक आहे. कारण प्राइस काय असते? प्राइस वरती नेण्यामध्ये असमर्थ होते. वरती नेऊ शकत नाही. सेलर तिला खाली आणण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी ती बनून जाते. म्हणून काय असते यामध्ये बिअरिश थोडं-थोडं बेरिश जे लोक आहे किंवा जे सेलर आहे त्याची यामध्ये एंट्री झालेली आहे असं लक्षात येते. म्हणून ती एक हॅमर बनते. ठीक आहे. तर आता आपण एक्झाम्पल बघूया. बघा एक अपसाइडला एक एंट्री बघितलेली आहे. बघा एक अपट्रेंड आला अपट्रेंडच्या नंतर बघा एक इन्व्हर्टेड हॅमर या ठिकाणी बनलेलं आहे. पहिले जे दाखवले ते तिचा आपण काय केला बेरिश बेरिश इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे रेड कलरचा आणि बघा तिचा काय आपण लो मार्क केला किंवा तिच्या क्लोज वरती आपण काय केलं मार्क केलं आणि तिचा जो हाय आहे त्यावरती आपण काय लावू शकतो एस आणि तिच्या लो वरती आपण घेतली एंट्री एकदा मार्केट खाली आलं की नाही
अशा पद्धतीने आपल्याला सर्च करायचं आहे, बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरी एक्झाम्पल बघूया. बघा या ठिकाणी पण एक अप ट्रेंड आला. अप ट्रेंडच्या नंतर मार्केटमध्ये ती पडल्यानंतर डाऊन आलं, डाऊन आलं. त्या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्स झाला आणि मार्केट डाऊन साइडला आलं. बघा तिचा हाय म्हणजे तिचा लो मार्क करायचा, तिचा हाय मार्क करायचा आणि बघा तिच्या लोवरती एंट्री घ्यायची. तिचा जो हाय असेल त्याच्यावर लावायचं यायचं आणि बघा मार्केट डाऊन आलेलं आहे दिसून येते. ठीक आहे. स्टॉकमध्ये वारंवार प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. ठीक आहे. 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघितलेले आहे. त्याच्यानंतर बघूया टीझर बॉटम. आता नेमकं टीझर बॉटम काय? तर बघा, की जेव्हा कॅन्डल बनतात, तेव्हा काय होते, जेव्हा मार्केटमध्ये बनतात तिचा एक से एक पर्टिक्युलर जे लेव्हल असतं त्या लेव्हलच्या खाली ती जात नाही. पर्टिक्युलर लेव्हलच्या काय होते, की हे बघा पहिली जी रेड कॅन्डल आहे, तिने क्लोज कुठे दिलेलं आहे? समजा की प्राइस काय आहे? ₹100 आहे. त्या ₹100 पर्यंत तिने काय दिलेलं आहे? लो बनवलेला आहे. परंतु त्याच नंतर एक ग्रीन कॅन्डल आहे, ती पण या ठिकाणी काय केलेली आहे? परत गेलेली आहे. 100च्या पण 100 तिने खाली गेलेली नाही. ना 90 गेली, ना 70 गेली, 80 गेली, ना 70 गेली. ती वरतच जात आहे. म्हणजे सेम ज्या ठिकाणी रेड कॅन्डल क्लोज झाली, हाय लो बनवलेला आहे, त्याच ठिकाणापासून ती दुसरी कॅन्डल वरती गेली. म्हणजे सेम या ठिकाणी एक बनवलेलं असतं. तिचं बॉटम जे सेम असतं, त्या कॅन्डलला काय म्हणतो आपण? ती बुलिश कॅन्डल असं म्हणतो. मार्केट या खाली नेणार नाही, जाणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. ते चार्टवरती मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल घेतले नाही. ते कारण की खूप कमी वेळा बनतात, त्यामुळे हे घेतलेलं नाही. फक्त लक्षात ठेवा, की दोन्ही याचं मार्केटमध्ये अशा 2 बनतात, तेव्हा मार्केट अप साइडला जाते एवढं लक्षात ठेवा. खूप कमी वेळा बनतं म्हणून हे एक्झाम्पलद्वारे चार्टमध्ये दाखवले नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, त्याचंच टीजर टॉप. आता हे टीजर टॉप का म्हटलेलं आहे? टीजर टॉप हे अप साइडला म्हणतात, टॉपला म्हणतात. त्याला म्हटलं जातं टॉप, त्याला म्हटलं जातं बॉटम. या अगोदरचे आपण हे बघितलंय. ते काय असतं बॉटम आहे. ते काय म्हणतात खालच्याच बाजूला म्हणतात. खालच्या बाजूला म्हणून त्याला बॉटम असं म्हटलं. ठीक आहे, बॉटम असं म्हटलं आणि हे म्हणतात वरती. म्हणून याला टीजर टॉप असं म्हणतात. ते बेरिश नसतं बघा. हे वरच्या बाजूला हिने काय दिलेलं आहे? सेम प्राइसला ती काय झालेली आहे? थांबलेली दिसून येते. सेम प्राइसला थांबलेली दिसून येते. सेम प्राइसला थांबलेली दिसून येते. त्यानंतर मार्केट तिथूनच ती परत आलेली दिसून येते. असं जर वारंवार जर होत असेल, तर त्याला लक्षात घ्यायचं की टीजर टॉप असं म्हटलं जातं. त्या टीजर टॉप आहे म्हणून आणि ते संकेत देतात की मार्केट डाउन साइडला देणार आहे. आलं का लक्षात? आलं असेल. ठीक आहे. खूप कमी वेळा बनतो म्हणून याची एक्झाम्पल दिलेलं नाहीये आणि याला चार्टवरती शोधणे पण खूप कठीण असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, की कॅन्डल नेमकं कुठं बनतं? कुठे बाय करायला पाहिजे? कुठं कसं कशा पद्धतीने बघा. आता बघा, व्हेअर इज द बेस्ट वर्क? व्हेअर इज द बेस्ट वर्क? आता कॅन्डल कुठे चांगल्या प्रकारे काम करतं? ते काम करतं स्टॉकमध्ये. कंपनीच्या कुठल्याही स्टॉकमध्ये ते त्याला सर्वप्रथम प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये जा. आता स्टॉकमध्ये का केलं पाहिजे? ऑप्शनमध्ये का नाही केलं पाहिजे? बघा, की स्टॉकमध्ये प्राइस मूव्हमेंट ही स्मूथ असते. परंतु काय असते ऑप्शनमध्ये प्राइस खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. ते खूप जास्त खालीवर करतात. त्याच्यामुळे यामध्ये प्राइस मूव्हमेंट जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी काय होते, की ती प्राइस खाली पण जातं. म्हणून या ठिकाणी काय असतं कॅन्डल वेगवेगळ्या बनत असतात. त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये थोडंसं अव्हॉइड केलं पाहिजे. त्याच्या पहिले त्याच्या आणि ठिकाणी नसतो. स्टॉकमध्ये काय केलं पाहिजे? ठिकाणी नसतो. आता ठिकाणी काय आहे? त्याला तुम्हाला ऑप्शन ग्रीक शिकावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला समजता येतील. त्याच्यानंतर मॉनिप्युलेशन कमी असतं. म्हणजेच फेक जे कॅन्डल आहे स्टॉकमध्ये खूप कमी बनतात. कारण मूव्हमेंट जास्त नसतं त्याच्यामुळं. त्याच्यानंतर सपोर्ट रेझिस्टन्स काम करतात. चांगल्या प्रकारे स्टॉकमध्ये सपोर्ट राहतात. सपोर्ट रेझिस्टन्स तुम्हाला माहिती नसेल, की जे बिगिनर असेल, समोर जाऊन आपण ते शिकणारच आहे. कॅन्डलस्टिक सायकॉलॉजी गोष्ट दिसते. त्याच्यामुळे स्टॉकमध्ये करायचं असतं. प्रीमियम डिके ऑप्शनमध्ये का करायचं नाही? कारण प्रीमियम डिके असतो. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी असतो. त्यामुळे पॅटर्न फेल होतं. कारण ते व्होलॅटिलिटी आहे. आता तुम्हाला व्होलॅटिलिटी काय आहे ते तुम्हाला समजायचं ऑप्शन ग्रिपचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पॉट चार्ट बुलिश असताना ऑप्शन प्रीमियम वाढेलच असे नाही. ह्या स्पॉट चार्ट चार्ट बुलिश असताना ऑप्शन प्रीमियम वाढेलच असं नाही. म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं. एक्सपायरी जवळ असताना कॅन्डल कमी रिलायबल होतात. बघा या ठिकाणी हे पण एक रिझन दिलेलं आहे, की का ऑप्शनमध्ये करू नये. हे आपण बघितलं, की नेमकं का स्टॉकमध्ये का आपण ऑप्शन कॅन्डलस्टिक पॅटर्न थोडंसं कमी काम करतं. त्याचं रिझन आहे. पण तो समजण्यासाठी समजून घेणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लोकेशन. नेमकं लोकेशन कुठं असायला पाहिजे? तर बघा त्या ठिकाणी लोकेशन काय मॅटर करते? पॅटर्न कुठे तयार झाला? ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. सपोर्टवर जर तयार होत असेल, तर त्याला बुलिश पॅटर्न असं म्हटलं जातं. आणि ते स्ट्राँग बायचे संकेत देतात. जर ते या बाजूला जर तयार होत असेल, या सपोर्ट म्हटलं जातं, वरच्या बाजूला रजिस्टर पुढे बघणार आहे आपण. ठीक आहे. तर खालच्या बाजूला तयार असतो तर ते बुलिश पॅटर्न तयार होतं आणि स्ट्राँग बायिंग घेतं. हे असं म्हणायचं आहे त्यांना मार्केटमध्ये. आलं का लक्षात? जर रेंज वरती बनत असेल, तर बघा हे जे रेजिस्टन्स म्हटलं जातं, ज्या ठिकाणी वारंवार रिजेक्ट होतं, त्याला रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी मार्केट डाउन साइडला येतं. त्याला रेजिस्टन्स असं म्हटलं जाते. मग त्या ठिकाणी सेलिंग घ्यायची. आलं का लक्षात? त्यालाच बेअरिश पॅटर्न या ठिकाणी बनतं. तर मार्केट मिडल वेमध्ये जर घुमत असेल, तर या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्न वर्क करत नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेक ट्रेड भेटतात आणि या ठिकाणी अव्हॉइड करायचं. हलका साइडवेज मार्केट
ठीक आहे. हे आपण समोर बघणारच आहे. आलं का लक्षात? तर चला आता ज्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी कळले असेल, तुम्हाला नवीन-नवीन काहीतरी तुम्हाला दिसत असेल, ते आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी जे ॲडव्हान्स स्टॉक मार्केटमध्ये मुलं असतात किंवा जे बिगिनरपेक्षा ॲडव्हान्स लेव्हल ज्यांनी पार केलेली असते, ते कशाप्रकारे प्रॉफिट करतात ते तुम्हाला इथे थोडीशी मिस्टेक आहे. बघा, तर कॅन्डल पॅटर्न बघून ट्रेड करू नका. काय म्हटलेलं आहे कॅन्डल बघूनच फक्त ट्रेड करायचं नाही. कुठेही कॅन्डल दिसलं का त्याची कन्सेप्ट लक्षात घेऊन या, की कुठं बनणार आहे, कुठं नाही बनणार आहे, ते फार लक्षात घेऊन या. जर सपोर्ट रेजिस्टन्स जवळ बनत असेल किंवा एखादा ट्रेड कशी बनत असेल, म्हणजे 20 EMA, 50 EMA अशी बनत असेल तरच ट्रेड घ्या. ठीक आहे. जर एक बिग व्हॅल्यू कॅन्डल आता बिग व्हॅल्यू म्हणजे काय? एक स्ट्राँग कॅन्डल जे तुम्हाला सांगितली, की एक परिपूर्ण ही याला स्ट्राँग कॅन्डल असं म्हटलं जातं. ती बिग व्हॅल्यू नसेल तर कॅन्डल म्हटलं जाते. ज्या कॅन्डलमध्ये बिग व्हॅल्यू आहे, तीच कॅन्डल आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. ठीक आहे. तर ते मार्केट स्ट्रक्चर आता मार्केट स्ट्रक्चर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, की कशा पद्धतीने आहे. पण हे रूल लक्षात ठेवा. 4 नियम एकत्र आले तर ट्रेड क्वालिटी वाढते. डेफिनेटली हे 4 रूल लक्षात ठेवा. कारण या कुठल्याही मार्केटमध्ये डिसिप्लिन असणं फार गरजेचं असतं. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर चला आता पुढच्या आपण काही कन्सेप्ट घेऊया. आता बघा ट्रेंड नेमकं काय आहे? तर ट्रेंडमध्ये आपल्याला बघायला मिळते, की ट्रेंड कशा प्रकारचे असतात. बघा, एक असतो अप ट्रेंड, दुसरा असतो साइडवेज ट्रेंड, तिसरा असतो डाउन ट्रेंड. त्यामुळे ह्याच्या खाली मी एरो दाखवलेला आहे. मार्केटला जे वरती घेऊन जाते, ते अप ट्रेंड असते आणि मार्केटला जे वरती पण जात नाही, खाली पण जात नाही, ते साइडवेज ट्रेंड असतो. मार्केटला जे खाली घेऊन जातात, त्याला डाउन ट्रेंड असं म्हटलं जाते. आलं का लक्षात? ठीक आहे. आता नेमकं हे तुम्हाला थोडंसं रफली तुम्हाला समजलं असेल. चार्टवर जाऊन बघूया. त्याच्यापेक्षा जास्त क्लॅरिटी तुम्हाला लक्षात येईल. आता गेलो आपण चार्टवर. आता मी तुम्हाला हे पहिलेच तयार करून ठेवलंय. आलं का लक्षात? तर तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो. बघा, आता इथे काय बनलेलं आहे, एक मार्केट अप गेलंय, डाउन आलंय, अप गेलंय, डाउन आलंय, अप गेलंय, डाउन आलंय, अप गेलंय. बरोबर आहे? तर मग जेव्हा मार्केटमध्ये असा पॅटर्न बनते, तेव्हा जो हाय आहे, याला काय म्हटलं जाते, हाय एक मार्क करायचा. या ठिकाणला काय म्हणायचं, लो मार्क करायचा आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, जर मागील हा जो पहिला हाय आहे, त्या हायपेक्षा हा जर हाय मोठा असेल, त्याला हायर हाय म्हणतो म्हणतो आपण. मागील जो लो आहे, त्यापेक्षा हा जर लो दुसरावाला जर मोठा असेल, त्याला हायर लो असं म्हणतो. पुन्हा मागील लोपेक्षा नवीन लो म्हणजे हाय जर मोठा असेल त्याला हायर हाय म्हणतो आणि पुन्हा जर मागील लोपेक्षा जर पुन्हा परत नवीन वरती बनत असेल लो, तर त्याला आपण हायर लो म्हणतो आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की ट्रेंड हा कसा आहे, अप ट्रेंड आहे. हां, अप ट्रेंड कसं ओळखायचं ते तुमच्या आता लक्षात आलं. अप ट्रेंड हायर हाय फॉर्मेशनमध्ये असेल म्हणजे हायर हाय फॉर्मेशन असेल तरच ते अप ट्रेंड असतं. ठीक आहे. तर ते असं बनवत असेल, हा हाय बनवत असेल, मग पुन्हा एक हा हाय ब्रेक व्हायला पाहिजे. पहिला जो हाय बनवला तो त्यापेक्षाही उंच पाहिजे. दुसरा हाय, तिसरा हाय हा दुसऱ्या हायपेक्षा उंच पाहिजे. असं जर हाय बनवत असेल, तरच त्याला काय म्हटलं जातं, अप ट्रेंड असं म्हटलं जातं. आणि जो लो सुद्धा आहे, तो मागील लोपेक्षा काय पाहिजे, वरती पाहिजे. दुसऱ्या लोपेक्षा तिसरा लो हा वरती पाहिजे. असं लक्षात रफली लक्षात ठेवा. त्यालाच आपण अप ट्रेंड असं म्हणतो. ठीक आहे. आणि हेच कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे यालाच अप ट्रेंड म्हटलं जाते. तुम्ही कुठला आता बघा, या ठिकाणी मी मार्क केलंय. या ठिकाणी हाय बनवला, मार्क केला आपण आणि याला लो मार्क केला. पण बघा या ठिकाणचा जो लो आहे, या ठिकाणी जो दुसरा हाय बनवला, तो मागील हायपेक्षा खाली आहे. आणि हा जो बनवलेला लो वरती आहे. पण याला अपट्रेंड म्हणता येणार नाही. हाय हा ब्रेक झालेला असावा तरच त्याला अपट्रेंड म्हणता येईल. आलं का लक्षात? ठीक आहे. मार्केटमध्ये मार्केटमध्ये प्राइस हा लो पकडला आपण. आता मार्केटमध्ये डाउन सुरू आहे. मार्केटमध्ये समजा की डाउन आलेला आहे आणि बघा हा का आपण काय पकडला? एक हाय पकडला. मार्केट खाली-खाली येत आहे. बघा मार्केट असं खाली येत आहे. ठीक आहे. आता आपल्या लक्षात आलं, की मार्केट खाली-खाली, खाली-खाली येत आहे. हे तुमच्या लक्षात आलं. मग तुम्ही काय केला याचा हाय मार्क केला. डाउन ट्रेडवर नाही, त्याचा लो मार्क केला, खाली गेलेला. त्याच्या अगदी उलटं असतं अप ट्रेंडच्या. लो मार्क केला. मार्क केल्यानंतर मागील जो मार्क केलेला हाय होता, तो त्यापेक्षा खाली बनला आणि पहिला जो लो मार्क केला, त्याच्या अगदी पुन्हा खाली दुसरा जो लो होता, त्याच्या पण खाली बनला. तिसरा बघा, तिसरा पण दुसऱ्या लोपेक्षा हाय जो होता त्याच्या खाली बनला आणि जो लो होता, तो मागील दुसऱ्या लोपेक्षा आणखी खाली बनला. त्याला म्हटलं जातं डाउन ट्रेंड. ते ब्रेक करत नेतं. पहिला जो हाय बनवला तो ब्रेक केला आणि नवीन लो बनवला. जर ती पॅटर्न लोवर हाय लोवर हाय आणि लोवर लो बनत असेल, तर त्याला काय म्हणायचं? डाउन ट्रेंड असं म्हणायचं. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तरी मी तुम्हाला समोर सांगतोच. हा काय आहे? ट्रेंड आहे. तर बघा या ठिकाणी हाय आपण मार्क केला. त्याला आपण काय केला? लो मार्क केला. बघा सगळं त्याच्यानंतर दुसरा जे हाय बनवला तो सेम आहे आणि लो तुम्हाला दिसत आहे, की दुसरा तिसरा सेम आहे. त्याला म्हटलं जातं साइडवेज ट्रेंड. यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेलची एंट्री घ्यायची नाही. आलं का लक्षात? या ठिकाणी सेंटिमेंट एक रेंजमध्ये फिरत असतं. आलं का लक्षात? तर हो, ठीक आहे. तर पुन्हा मी तुम्हाला समजावून सांगतो दुसऱ्या स्लाइडवरती. ज्यांना कळलं नसेल त्यांना. तर बघा, मी तुम्हाला सांगतोय, की मार्केटमध्ये ठीक आहे. हा पहिला जो आहे आपण मार्क केला, त्याला आपण काय म्हटलं एच. हा मार्क केला.
एक जो लो बनला त्याला आपण मार्क काय केलं, लो मार्क केला. त्याच्यानंतर पहिला जो हाय होता आणि दुसरा जो हाय बनला, तो मागील हायपेक्षा काय बनला, त्याच्यावरती बनला. मग काय झाला, हा मागील हायपेक्षा हायर हाय झाला. मागील हायपेक्षा हायर हाय झाला आणि जो लो जो होता, तो मागील लोपेक्षा काय झाला, मोठा झाला. त्याच्यावरती बनला कारण त्याला म्हणतो आपण लोवर, हायर लो असं म्हणतो. पुन्हा एक हाय बनवला, तो दुसऱ्या हायपेक्षा मोठा होता. पुन्हा त्याला आपण काय म्हणतो, हायर हाय म्हटलं आणि आणि जो लो होता त्याला काय म्हटलं आपण, मागील लोपेक्षा तो उंच होता म्हणून त्याला म्हटलं हायर लो. याला म्हटलं जातं ट्रेंड. आलं का लक्षात? साइडवेज ट्रेंड म्हणजे हाय, लो, हाय, लो, हाय, लो, हाय, लो. सगळे हे काय सेम आहे. सगळं सेम आहे. एक रेंजमध्ये ते फिरत आहे मार्केट. आपल्याला लक्षात येते त्याला काय म्हटलं जातं? साइडवेज ट्रेंड. आता डाउन ट्रेंड म्हणजे काय? एक असतं डाउन साइडला येतं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी समजा एक हाय आपण मार्क केला आणि लो मार्क केला. आलं का लक्षात? खालच्या बाजूने जातं. जो हाय आहे तो काय करतं, खालची जी आहे ते ब्रेक करतं. जो मागीलवाला जो हाय होता तो त्याच्यानंतर बनलेल्या हायने ब्रेक केला म्हणून त्याला म्हटलं जातं लोवर हाय. त्याच्यानंतर बनलेल्या कॅन्डलने काय केला, ब्रेक केला म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लोवर लो. ठीक आहे. पुन्हा जर एक लो हा ब्रेक केला असेल, त्या ठिकाणी एक हाय बनून हाय झालं, ब्रेक केला असेल त्याला काय म्हणतो, लोवर हाय. लोवर लो. आलं का लक्षात? ठीक आहे. चला समजलं असेल बघूया. या ठिकाणी बघा प्राइस आपण प्राइस आली या ठिकाणी सुरू झाली. त्या ठिकाणी हाय बनवला आणि याला मार्क केला हाय. मार्केट खाली आला. याला आपण मार्क केला तर लो. मार्केटवरती आला याला हाय म्हटलं. पुन्हा बघा एक हाय बनवला. तो झाला हायर आहे. कारण या हायपेक्षा हा हाय काय झाला, मोठा झाला. म्हणून याला काय हायर हाय बनवला. याला काय म्हटलं, हायर हायर लो म्हटलं. आणि या ठिकाणी तुमच्या ट्रेंड लक्षात आला. आता एंट्री कुठे घ्यायची मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर बघा अशी ट्रेंड लाईन मार्क करायची. याला म्हटलं जातं ट्रेंड लाईन. मी तुम्हाला एक टूल्स कसे वापरायचे तुम्हाला सांगेलच. टूल्स असतात ते इथे लावायचे. हायर हाय ओळखायचं. आणि बघा ज्या ठिकाणी हा ट्रेंड ब्रेक करेल, त्या ठिकाणी बघा एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली, रेड कॅन्डल बनली. तिच्या लक्षात आलं की मार्केट आता डाउन साइडला आणि बघा या ठिकाणी जर एंट्री घेतली असती आपण, तर मार्केट डाउन साइडला आलं असतं. अशा पद्धतीने एंट्री घ्यायची. ती एंट्री कुठं पण घ्यायची नसतं. समजून घ्या. ट्रेंडवरती एंट्री कशी घ्यायची तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर साइडवेज मार्केट बघा या ठिकाणी एक रेंजमध्ये फिरत आहे. आलं का लक्षात? मार्केट याच्या बाहेर पण पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही काही नाही. रेंजमध्ये फिरत आहे म्हणजे यालाच काय म्हटलं तर साइडवेज. साइडवेजमध्ये एंट्री कशी घ्यायची? तर बघा मार्केट साइडवेज असेल तर बघा या ठिकाणी मार्केटमध्ये आले. या ठिकाणी जेव्हा ती थांबते किंवा या ठिकाणी थांबते किंवा या ठिकाणी थांबते किंवा या ठिकाणी थांबते किंवा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की प्राइस या ठिकाणी काय ते थांबते आणि परत जाते. मग त्यावेळेस काय करायचं? आता तुमच्या इथे या ठिकाणी आलं. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की चांगली मोमेंटम द्यायची आणि जेव्हा इथे सपोर्ट घेणार त्या ठिकाणी काय करणार? बाय करणार. साइडवेज मार्केटमध्ये. आलं का लक्षात? आलं असेल. चला पुढच्याकडे वळूया. जर नसेल समजलं तर वारंवार बघा. सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये तुम्हाला पुन्हा सांगणार आहे ते कन्सेप्ट. इथं बघा डाउन ट्रेड. बघा प्राइस आपण मार्क केली. हॅन्डल मार्क केला. हा हाय मार्क केला. आणि बघा प्राइस या ठिकाणी आली. इथपर्यंत आली. हा हाय मार्क केला. लो मार्क केला. तो हा जो हाय होता, तो काय केला? खालच्या साइडने ब्रेक केला. त्याला काय म्हटलं जातं? लोवर आहे. त्यानंतरच्या जो लो होता त्याने काय बनवला? एक लोवर लो बनवला. आलं का लक्षात? या ठिकाणी लोवर लो बनवला. पुन्हा एक लोवर हाय बनवला आणि या ठिकाणी लोवर लो बनवला. आणि या ठिकाणी बघा आणि आता अशा पद्धतीमध्ये एंट्री कुठे घ्यायची? तर बघा या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता. बघा मार्केट डाउन साइडला आल्यानंतर एक ट्रेंड लाईन अशी बांधायची. त्याच्यानंतर मार्केट जर तो ट्रेंड तोडत असेल, आता ट्रेंड जो ट्रेंड असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक चांगली मूव्हमेंट आलेली दिसून येते. मार्केटने स्ट्रिंग काय केलेलं आहे आता ब्रेक केलेलं आहे. ट्रेंड काय केलेला आहे? ट्रेंड काय केलेला आहे? ब्रेक केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. जेव्हा ट्रेंड ब्रेक करेल, जेव्हा स्विंग हाय त्या ठिकाणी काय करायचा? मार्क करायचा आणि स्विंग हाय मार्क केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते? स्विंग हाय नेमकं काय असतं? बघा या ठिकाणी एक वरती बनवलंय. हा स्विंग असतो आणि हा असतो स्विंग लो. हा असतो एक स्विंग हाय. हा असतो स्विंग हाय. मार्केट नवीन-नवीन जर हाय बनवत असेल त्याला स्विंग हाय असं म्हटलं जाते. त्याला स्विंग हाय. हा एक डोंगर बघा. हा डोंगर बघा. त्याला स्विंग हाय असं म्हटलं जाते. हे स्विंग हाय आहे. ते तुम्हाला लोअर लो, हाय सांगितलं ना. हे एक स्विंग प्रकारची स्विंग हाय असते. म्हणजे डोंगर ओढकायची त्याचं ब्रेक झाली पाहिजे. ठीक आहे. खालच्या साइडने ब्रेक होत्या म्हणून त्याला आपण डाउन ट्रेंड म्हटलंय. वरच्या साइडला जर ब्रेक होत असेल तर ती अप ट्रेंड म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीमध्ये डाउन ट्रेंडमध्ये आपल्याला काय करायचे? अप साइडला एंटर घ्यायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स नेमकं काय आहे? ते पण आपण या ठिकाणी बघणार म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने कळणार. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय? तर मार्केटमध्ये जेव्हा प्राइस समजा की प्राइस या ठिकाणी सुरू झाली. सुरू झाल्यानंतर प्राइस वरती जाते आणि ही समजा एक
दीवार असेल किंवा आपल्या घरची जी एक वॉल असेल, त्या वॉलने समजा या ठिकाणी चेंडू फेकून मारला, या ठिकाणी काय असेल ते थांबेल आणि पुन्हा परत येईल आणि तुम्ही या ठिकाणी उभे आहे. तुम्ही या ठिकाणी उभे आहे. समजा तुम्ही या ठिकाणी काय आहे, उभे आहे. तर प्राईज या ठिकाणी काय करेल, थांबेल. प्राईज वरती जाते, पुन्हा या ठिकाणी येतात, थांबतात. पुन्हा वरती जाते, पुन्हा या ठिकाणी थांबते. पुन्हा वरती जाते, पुन्हा थांबते, पुन्हा थांबते, पुन्हा थांबते. एक रेंजमध्ये फिरते. त्याला काय म्हटलं जातं, जेव्हा वारंवार जेव्हा वरती जाते, तेव्हा या ठिकाणी ती काय होते, रिजेक्ट होते आणि पुन्हा खाली येते. या ठिकाणी जाते, जाण्याचा प्रयत्न करते, पुन्हा या ठिकाणी ती खाली येते. म्हणजेच पुन्हा ती खाली येते. जेव्हा पुन्हा खाली थांबते आणि पुन्हा ती वरती जाते. हे बघा या ठिकाणी काय असते, एक पर्टिक्युलर लेव्हलला जर ती थांबत असेल आणि त्या ठिकाणी ती वरतं खाली करत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, जर ती वरती जात असेल, त्याला रेझिस्टन्स असं म्हटलं जातं आणि जे खाली जर वारंवार थांबत असेल, तर त्याला सपोर्ट असं म्हटलं जाते. जेव्हा आपण लाईव्हमध्ये बघूया, तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेलच. ठीक आहे. तर एक तुम्हाला एक्झाम्पल लाईव्ह एक चार्टवरती तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला चार्टवरती बघा, प्राईस या ठिकाणी सुरू झाली, वरती गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा 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 वरती गेली. एक पर्टिक्युलर लेव्हलला जे आहे, त्या लेव्हलमध्येच ती प्राईस फिरत आहे किंवा बघा, या ठिकाणी आली का ती रिजेक्ट होते. या ठिकाणी आलं, सुरू झाली की ती वरती जाऊन थांबते. या ठिकाणी थांबते, पुन्हा ती थांबते. आता आपलं हे लक्ष झालेलं आहे. लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याला खालची जी बाजू आहे ती आपली काय असते सपोर्ट. वरची जी बाजू असते आपली ती काय असतं रेझिस्टन्स. आलं लक्षात? ठीक आहे. आता हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आता सपोर्ट रेझिस्टन्सवर एंट्री कशी घ्यायची मी तुम्हाला सांगतोय. तर बघा सपोर्ट आता ही सपोर्ट आहे आणि हे वरती रेझिस्टन्स आहे. रेझिस्टन्स वरती असतं, सपोर्ट खाली असतं. काहीच या ठिकाणी काय होते, वारंवार या ठिकाणी रेंजमध्ये घुमते. मग या ठिकाणी जेव्हा मार्केट बाहेर कॅन्डल बनते आणि बघा या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल बनवली. मार्केट ही जी लेव्हल होती रेझिस्टन्सची ही काय केली ब्रेक केली आणि बाहेर एक बिग कॅन्डल बनवली. म्हणजे यामध्ये व्हॅल्यू मोठ्या प्रमाणावर आहे. स्ट्रॉंग कॅन्डल बनवली. म्हणजेच हिने काय दिलेलं आहे, की रेझिस्टन्स साइडला काय दिलेलं आहे ब्रेकआउट. याला जेव्हा मार्केट ब्रेक करते, त्याला काय म्हटलं जातं ब्रेकआउट. त्याला काय म्हटलं जातं ब्रेकआउट. नवीन कन्सेप्ट मी इथे सांगितले ब्रेकआउट. जेव्हा ही स्ट्रक्चर जेव्हा ब्रेक करते त्याला काय म्हटलं जातं ब्रेकआउट. हे पण लक्षात ठेवा. आणि रेझिस्टन्सवर एंट्री अशा पद्धतीने ब्रेकआउट. जेव्हा ती कुठेतरी सपोर्ट येईल, त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायची एंट्री. आलं का लक्षात? सपोर्ट रेझिस्टन्स समजून कोणी ब्रेकआउटवर एंट्री घेतात, पण ते ब्रेकआउट फेक असतात. म्हणून सपोर्ट या ठिकाणी एंट्री. आता समजा या ठिकाणी निघले, त्या ठिकाणी एंट्री घ्यायची नसते. हे जेव्हा पुन्हा त्या सपोर्ट एरियामध्ये येईल, तेव्हा एंट्री घ्यायची असते. आता जेव्हा वरती गेलेला आहे, आता जे नवीन आता हा जो रेझिस्टन्स होता तो ब्रेक केला. आता काय झालं त्या कॅन्डल वरती गेलेल्या याच्यासाठी हा जो आहे नवीन एक रेझिस्टन्स बनला. हे जे वरती आहे, वरती जाऊन एक नवीन रेझिस्टन्स बनवला. खालचा त्याच्यासाठी काय सपोर्ट झाला. इथे बघा, की या ठिकाणी पुन्हा एक एक्झाम्पल आहे. बघा सपोर्ट आणि हे रेझिस्टन्स आहे. या ठिकाणी प्राईस सुरू झाली. एक पर्टिक्युलर लेव्हलच्या रेंजमध्ये ती पडते. ठीक आहे. मग त्या रेंजला काय आता खालची झाली सपोर्ट, वरची झाली रेझिस्टन्स. जेव्हा रेझिस्टन्स आणि सपोर्ट ब्रेक घेते, तेव्हा ती कशाप्रकारे आता त्याला जेव्हा सपोर्ट आणि रेझिस्टन्सला ब्रेक करते, तेव्हा त्याला म्हटलं जाते ब्रेकआउट. आता बघा या ठिकाणी खालच्या डाउन साइडला तिने काय केलंय, ब्रेक केलेलं आहे. म्हणजे सपोर्टला काय केलं, ब्रेक केलं. अशा वेळी एंट्री कशी घ्यायची? तर बघा प्राईस एक रेंजमध्ये फिरत आहे. खाली गेली, वर आली, वर आली, वरती गेली, खाली गेली. खाली गेल्यानंतर जर डाउन साइडला ब्रेक असेल, तर लगेच त्यावरती एंट्री घ्यायची नाही. जेव्हा ती प्राईस पुन्हा वरती जाईल, पुन्हा त्या सपोर्टला टच करेल आणि प्राईस परत येईल, तेव्हा त्यामध्ये आपल्याला घ्यायची एंट्री. बघा प्राईस खाली आली, वरती गेली, ब्रेकआउट दिली, लगेच एंट्री घ्यायची नाही. खाली आली, टच केली, टच केला, तेव्हा ती जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण घेतलीच ती एंट्री. हे बघा चांगल्या प्रकारे आपल्याला मूव्हमेंट भेटली. मी तुम्हाला हे सेन्सरची चार्टवरती, इंडेक्सची चार्टवरती समजून सांगितलंय. ठीक आहे. तर काही गोष्टी लक्षात ठेवा, की हा आपला लाँग व्हिडिओ बनलेला आहे. परंतु कुठेही एंट्री घेऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वप्रथम तुम्ही जर नवीन असाल, तर याला स्टॉक मार्केट स्टॉकमध्ये वापरा. स्टॉकमध्ये वापरल्यानंतर त्यामध्ये प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्ही इंडेक्समध्ये पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग केल्याच्या नंतरच तुम्ही प्रॅक्टिस करा. पेपर ट्रेडिंग करा सर्वप्रथम. त्याच्यानंतर इंडेक्समध्ये जा. कारण इंडेक्समध्ये मूव्हमेंट जास्त असतं, लॉसेस जास्त होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. कॅपिटलला स्वतः वाचून ठेवा, की हे प्राइस ऑप्शन शिकण्यामागचा एक उद्देश आहे. ठीक आहे. तर आज तुम्हाला सगळ्या बाबी कळल्या असेल. जर कळल्या नसेल, तर वारंवार व्हिडिओला बघा आणि ती एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट घेऊन येणार आहे. ह्याला सपोर्ट करणार आहे. जर तुम्ही हा चांगल्या प्रकारे बघितला, तर दुसरा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणार. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी नवीन आहे, त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.